नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज 2 जानेवारी 2043 रोजी गांधीच्या चले जाव आंदोलनामध्ये सहभाग घेतलेली भारतातील क्रांतीवीर, ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र असे भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची पुण्यस्मरण काल 2 जानेवारी रोजी सिद्धगडावर यशस्वीपणे संपन्न झाला. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. भारतातील जे काही क्रांतिकार होतं, ठाणे जिल्ह्यातील एक कोतवाल गस्ता म्हणून एक काम करत होतं आणि या कोतवाल दस्त्याच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी 1942 साली चले जावचं आंदोलन, ब्रिटिशांना चले जावची घोषणा दिली आणि त्या घोषणेप्रत ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र जे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारी जे काही नाभिक समाजाचे भाई कोतवाल आणि आगरी समाजाचे हुतात्मा हिराजी पाटील यांचा सहभाग मोलाचा आहे. कोतवाल दस्ता हा क्रांतिकारक दस्ता ठाणे जिल्ह्यातील मुंबईतील ब्रिटिश सत्तेला हादरा देत होते. इलेक्ट्रिक पोल किंवा जे रेल्वे इंजिन नाकाम करून ब्रिटिशांना या ठिकाणी हैराण करणारे, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा पुकारलेले हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांना 2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिश DCP हॉल यांनी सिद्धगडाच्या पायथ्याशी गोळ्या घालून ठार केलं आणि त्यांचा स्मृतिदिन 2 जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील, रायगडच्या आणि पुणे जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील समस्त आगरी, कोळी, कुणबी, बहुजन, नाभिक समाज हा एकत्र जमतो आणि आपल्या हुतात्म्यांना त्या ठिकाणी आदरांजली देतं. तशाच प्रकारचं त्या हुतात्म्यांचा गेल्या 83 वर्षापासून ती ज्योत तेवत ठेवण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी केलेलं आहे. आणि काल 2 जानेवारी रोजी सदर ठिकाणी क्रांतीज्योतीचं मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ती क्रांतीज्योत, माजी आमदार पवार यांच्या हस्ते ती क्रांतीज्योतीचं तिथे कार्यक्रम झालेला आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची स्मृती, यांच्या स्मरणार्थ हुतात्मा समितीद्वारे हे कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमासाठी उल्हासनगरचे प्रांताधिकारी, रायगडच्या SP, तसेच आमदार किसन कथोरे, हिंदूराव सिडकोचे माजी अध्यक्ष, गोटीराम पवार माजी आमदार, सुरेशदादा पाटील बामसेप नेते, मुरबाडचे मान्यवर मंडळी, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस या ठिकाणी उपस्थित होते. तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध शाळांनी त्या ठिकाणी केलेला सांस्कृतिक कार्यक्रम, देशभर भक्तिगीत, नाच याच्यातली जे पारितोषिक विजेतील सत्कार आणि सन्मान देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि हा कार्यक्रम येथील हुतात्म्यांना, भूमिपुत्रांना, भाई हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांना वंदन करून मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्साहामध्ये, या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही स्मरण केलं आणि त्यांचे गुण आत्मसात करून देशाच्या प्रगतीला आपण हातभार लावू असं त्यांनी वचन दिलं, शपथ झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी लोकांनी उत्स्फूर्त साथ दिलेला आहे आणि असेच कार्यक्रम ते त्यांच्या माध्यमातून करतील आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली देतील अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.